मला खूप जास्त आनंद झाला आहे. अनएक्सपेक्टेड बर्थडे, द बेस्ट बर्थडे ऑफ माय लाईफ, बेस्ट. एवढा प्रेम दाखवल्याबद्दल तुमचं धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, सौरभ ठाकूर व्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस असा आहे, आज आमच्या शलाकाताईचा बर्थडे आहे. तर तो बर्थडे सोहळा आपण कसा सेलिब्रेशन करणार, म्हणजे पूर्ण दिवस आम्ही आज बाहेर प्लॅन केलेले आहेत. काही ते कसे होतात ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भाऊ सध्या दमलेत पाठीमागं, कारण की रात्रभर त्यांचं जागरण झालेलं आहे. नाही, त्यांचं जागरण म्हणजे आपण 2 वाजता काहीतरी गेलो, म्हणजे रात्री नाईट सेलिब्रेशन करू आम्ही 2 वाजता गेलो. त्याच्यामुळे मेन भाऊना झोप नाही भेटली, माझी झोप झालेली आहे. हा, तुम्ही रील मध्ये बघू शकता ते, तो आम्ही नाईट सेलिब्रेशन केलेलं आहे. तर आता आम्ही निघतोय इथून जायला. बघूया प्लॅन कसे आहेत ते तुम्हाला दाखवतो. चलो. मस्त पूल साइड रिसॉर्ट आता आम्ही बघितलेलं आहे. हा लोकेशन आहे पनवेलच्या पुढे, वलवली गावाच्या पण पुढे पालेगाव म्हणून आहे, त्या साईडला हा लोकेशन आहे. आणि हा रिसॉर्ट बघताय तुम्ही माझ्या मागे, पूर्ण द पूल साइड रिसॉर्ट असं बोलतात या लोकेशनला. तर त्या लोकेशनला आपण आता आलेलो आहोत. आता आपण इकडची जो कॅफे आहे मधला तो आपण एक्सप्लोर करणार आहोत. टेस्ट वगैरे कशी आहे ते तुम्हाला मी सांगतो. पण आज बर्थडे निमित्त आम्ही इकडे आलेलो आहोत. आणि माझ्या मागे बघताय तुम्ही व्ह्यू. वाव, आतमध्ये बघताय तुम्ही काय इंटेरियर आहे यार. मस्त असा व्ह्यू साईडला. कसं वाटलं तुला? आम्ही रूमचे रेट्स चेक करतो. रेट चेक करतो म्हणजे आपल्याला इथे यायला. रूमचे रेट्स असे आहे त्यांचे. क्राऊन नो व्ह्यू, हे बघू शकता रूमचे रेट्स यांच्या. आणि इथून समोरून व्ह्यू बघता येतं. मस्त पूल साईड असा व्ह्यू आहे. समोर बघता तुम्ही जकुझी पण येत आहेत. जकुझी पूल मस्त बसायला असा. आणि साईडला त्यांचा बार टाईप आहे, म्हणजे तिथून ड्रिंक वगैरे पण भेटू शकते तुम्हाला. आणि समोर असा पूल साईडला बसून तुम्ही डिनर वगैरे एन्जॉय करू शकता. तिकडं पण बसायला मस्त असा सुंदर लोकेशन आहे त्यांचा. आणि साईडला आंब्यांची झाडं आहेत, भारी असं नेचर आहे यांचं. आम्ही ज्या लोकेशनला होत होता, हा तुम्ही माझ्यासमोर बघताय पुष्प वाटिका रिसॉर्ट अँड लॉन. हा इकडचा. आणि त्याच्या आतमध्ये तो जो मी आता तुम्हाला दाखवला आहे तो द पूल साईड रिसॉर्ट, जो रेस्ट्रो बार तो आतमध्ये आहे. त्या तिकडचा व्ह्यू आहे चुम्माडार आहे, मजेदार असा व्ह्यू आहे. आणि आमचा याच्यानंतरचा प्लॅन चालू आहे का एकदा तरी इथं स्टेला यावा असं आम्ही आता ठरवलं आहे. पण बघूया, कधीतरी तो प्लॅन करू आपण. आणि इकडचा पूर्ण जो रिसॉर्ट आहे तो आपल्याला एक्सप्लोअर करायला. एक बाहेर विंटेज कार आहे, ती विंटेज कार आपल्याला आता आपण त्यांच्याशी बोलून घेऊया. तिथून जर आपल्याला भेटला तर आपण पूर्ण व्ह्यू दाखवतो तुम्हाला या रिसॉर्टचा. एक नंबर. आता सध्या आम्ही खाऊन घेतो आहे, ऑर्डर दिलेली आहे, खाऊन घेतो आहे. टेस्ट वगैरे कसे आहे ते तुम्हाला मी सांगेनच. डिश का नाम क्या है? बन. अच्छा, चिकन बन चिली आता ऑर्डर केलेले आहे आम्ही. आता खाऊन घेतो. चस्का मस्का, खारी बटरचा चस्का मस्का. आता आपण चिकन बन खाऊन घेतो. कशी वाटली टेस्ट? एकदम टेस्टी. आणि इकडचा एरिया कसा वाटला तुला? एकदम मला असं वाटतं परत यायला पाहिजेच. येस, ॲक्च्युली स्टेला यायला पाहिजे. सायली, आपण खूप दिवसानंतर आता तुला हा इकडचा लोकेशन कसा वाटला?
मस्त आहे. म्हणजे वाटतं काहीतरी असं एकदा तरी राहायला यायला पाहिजे इथं. शोधला मीच. हां, शोधला त्याचा क्रेडिट मी तुलाच देणार आहे. हा सगळी मेहनत सायलीनेच केलेली आहे याच्यामागे. पण टेस्ट गुड आहे, मस्त आहे. आणि एरिया पण छान आहे. व्हेरी नाईस. अप्रतिम. भाऊ तुम्ही काय बोलाल? हां, खूप छान टेस्ट आहे आणि परत एकदा आलो पाहिजे. तर पूल बिल मस्त आहे. मग जरा वाटतं ना यायला. पुढ्या बिड्या मारायला आलं पाहिजे. नक्कीच विजिट कराय तुम्ही. मी आता जस्ट असं बोललो होतो का बाबा अजून काय मागवायचं आहे, तर भाऊही मला थांबवला. का तर त्यांना सायलीच्या हातची जी डिश ती मागवतं ती त्यांना जास्त आवडतं आहे. एवढा प्रेम दाखवल्याबद्दल तुमचं धन्यवाद. चिकन चस्का मस्का ऑर्डर केला आहे. हां, गार्लिक चाहिए. प्रेमाचा आणि मायेचा एक घास. प्रेमाचा. चिव तो काढा तुझ्या हातात जो आहे ना तो मस्त वाटतंय. माझ्या भावाने आणलाय. तो हातातला. खूप छान वाटतं ना. त्यातला कडा. त्या नाही हा वाला गोल्डन हा सर थोडं आत माझ्या भावाने आणलंय बघा. हां मस्त आहे. मस्त आहे ना. थँक्यू. तरी युनिक. भाऊंची फेवरेट डिश चिकन लॉलीपॉप मसाला जे भाऊंना खूप जास्त आवडतो. आत्ता आपण ऑर्डर केलं आहे अफगाणी चिकन आणि बटर गार्लिक नान. मस्त आता खाऊन घेतो आपण. आता आपण अफगाणी चिकन ट्राय करतो. यांच्या रिॲक्शन देऊन झाले आहेत का चांगलं आहे म्हणून. आता आपण ट्राय करू. काय खाल अफगान जलेबी मासूम फरेबी. चलो एक नंबर चिकन. Happy birthday to you. Happy. भाऊ तुम्ही जे ताईसाठी सरप्राईज प्लॅन केलेलं आहे त्याच्याबद्दल तुमची आयडिया सांगाल का? म्हणजे तुम्ही कसं काय प्लॅन केला होता? आयडिया एकच होती का मी असे 2 रत्न तयार केलेले होते ज्यांनी मला खूप हेल्प केली. त्यांचं नाव सौरभ आणि सायली. त्यांची ती बघताय भरपूर मेहनत घेतली. एकदम म्हणजे विचार नव्हता केलेला तेवढी मेहनत घेतली. आणि सौरभने एकदम घामाघूम होऊन एकदम एक्सेप्टेड आपल्याला गोष्ट माझ्यासाठी होती. आणि खरंच लई एफर्ट लावले त्यांनी. मी काहीच नाही केलं तसं बघायला गेलं तर. ॲक्च्युली माझी खूप इच्छा होती थोडासा डिफरंट बड्डे करायचा, पण आयडिया मला मिळत नव्हती. तर त्यांनी दोघांनी मला खूप हेल्प केली याबद्दल. आणि मला खरंच खूप आनंद वाटतो आहे का त्यांनी 100% दिलं आणि मी पण 100% द्यायचा प्रयत्न केला. आणि अजूनही दिवस बाकी आहे. काल रात्रीपासून आम्ही त्या गोष्टीचं भरपूर मेहनत घेतो आहे सगळ्या गोष्टीमध्ये तिला हॅपी ठेवायचं आणि तिचा डे एकदम एक्स्ट्रीम लेवलपर्यंत गेला पाहिजे. तर आम्ही प्रयत्न केला. आता तिच्यावर आहे का तिला कसा वाटतो आहे, कसा गेला तिचा दिवस, कशी त्याची रात्र गेली आणि ह्या सगळ्या गोष्टी जरा छान आहेत. हाय तिला विचारा आता कसं वाटलं तिला. मला खूप जास्त आनंद झाला आहे. अनएक्सपेक्टेड बड्डे, द बेस्ट बड्डे ऑफ माय लाईफ, बेस्ट. आणि ह्याचं पूर्ण क्रेडिट तिघांना जातो आहे जे की आहेत माझे हजबंड, माझा भाऊ सौरभ आणि माझी सायली, स्वीट हार्ट सायली. या तिघांशिवाय माझा बड्डे एवढा स्पेशल अजिबात झालाच नसता. आय एम व्हेरी हॅपी अँड आय एम व्हेरी 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 प्लीज्ड की मला ही अशी तिघंजणं भेटली आहेत आयुष्यात. मी खूप खुश आहे, खूप जास्त. थँक्यू. आय लव्ह यू ऑल. मिरर बघताय तुम्ही समोर असं एकदम झकास मिरर आहे.
आणि इकडचा व्ह्यू पण भारीचा व्ह्यू. आत्ता आमचा मस्तपैकी पोटभर जेवून झालं आहे. जेवून आता आम्ही बाहेर पूल साईडला मस्तपैकी आता फोटोशूट करतो. फोटोशूट करून आम्ही आता इथून निघणार आहोत. आता आम्ही या गाडीच्या राईड घेतो आता समोर. इथून 2-3 स्पॉट असं दाखवतात ते. आपण रिक्वेस्ट केली काकांना, त्या आपल्याला आता फिरवतील थोडा वेळ. बघूया. चला अंकल. काकांना घ्या जरा ब्लॉगमध्ये. बघा इकडे चला तर आम्ही आता निघालो राईडला. जंगल सफारी इन शॉर्ट. थोडेफार पण प्राणी दिसणार नाहीत कारण की प्राणी सगळे आम्हीच आहोत. इकडे बघ सायली. सगळ्या प्रकारचे प्राणी होते. सायली सर्व प्रकारचे प्राणी इकडेच आहेत. सगळ्या प्रकारचे प्राणी आम्हीच आहोत. आमच्यातच होते. आणि आम्ही आता चाललोय थोडासा राऊंड घेतो. वाव. मस्त एकदम सुंदर. आत्ता एक राऊंड घेत आपण अजून पुढं जाऊया असं मला वाटतंय. पण आता काका कुठून फिरवतात ते बघू आपण. माउंट काम चालू आहे. आम्ही कन्स्ट्रक्शन बघायला चाललो आहे. जागा घ्यायची आहे आपल्याला इथे असं वाटतंय. चिवच्या हातात ते सायली. आता इकडचा एरिया बघायला आलो. हा माउंटन व्ह्यू आहे या साईडून. समोर मला वाटतं इथं लॉन बघताय तुम्ही समोर. इथून माउंटन व्ह्यू आहे समोरून. इकडं पण पूल आहे. आयला भारी. आणि इकडे रूम आहेत समोर. राहण्याची पण सोय आहे मस्तपैकी. आणि बारके पोरांना खेळायला पण पाळणी आहेत तिथे समोर. आणि इकडं बघताय तुम्ही एक छोटासा पूल आहे समोर, हा छोट्या मुलांसाठी. आणि तो पण म्हणजे हा बऱ्यापैकी खोल आहे पण मस्त आहे. आणि हा बघताय तुम्ही माउंटन व्ह्यू आहे समोरून. आणि आपण आता ज्या साईडला होतो तो आहे पूल साईडचा व्ह्यू. तो थोडा लांब आहे. इथून आपण आता गाडी घेऊन आलो आहे त्या साईडचा व्ह्यू आहे. आणि हा माउंटन व्ह्यू आहे. इकडं म्हणजे साईडला लग्नाचा हा हॉल आहे पूर्ण. इथं राहायला त्यांच्यासाठी पूर्ण रूम आहे त्या समोर या ज्या बघतायत. पण इथं आम्ही आता त्या गाडीसाठी थांबलोय. मस्त असं झाडाजवळ बसून एकदम भारी वाटतं, एकदम रिलॅक्स. आता आम्ही हा एरिया बघून झाला आमचा. आणि आम्ही आता निघतोय जिथे आम्ही रिसॉर्टजवळ थांबलेलो तिकडे चाललो आता आम्ही. आणि गरम खूप जास्त होतोय. भाऊ पुढे बसलेत ना. हां, भाऊ पुढे बसलेत आणि मी मस्त मागे. सुंदर एक नंबर व्ह्यू आहे. जवळपास बघू शकता लग्नासाठी खूप चांगला असा एरिया आहे. कोणाला लग्न करायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. आणि फिरायला एकदम भारी आहे. रात्री तर अजून मस्त वाटत असेल फिरायला. आता सध्या ऊन जास्त आहे ना. आपण रात्रीचा जर फिरायचं असेल तर आपण नेक्स्ट टाईम येऊच इकडे. यायचं तर मन होतं आहे कारण की लोकेशनच मस्त आहे. वस्तीला यायचंच आहे आपल्याला. प्लॅन तर केला आहेच आपण का यायचाच म्हणून. येऊया आपण सेपरेट वस्तीला. आता इथून आपण एंट्री करतो आहे आतमध्ये. जवळचाच एरिया आहे. मस्त आहे एकदम. इथं पण बघू शकता तुम्ही. इथे समोर पण हळदीचे वगैरे असे प्रोग्राम होतात इकडं समोर लॉनवर. मस्त आपला फिरून झाला आहे इथं. आता खाऊन वगैरे झालं आहे, फिरून पण झालं आहे. आता आपण निघूया डायरेक्ट पनवेलला जायला. चला तर आता आपण निघूया. मजे ही मजे. कसं वाटलं शिवताई? एकदम मस्त, एकदम फॅब. लय एन्जॉय केलं. आता आपण निघूया. प्लॅनमध्ये चेंजेस झालेले आहेत. आणि आत्ताचा प्लॅन असा आहे, आम्ही आता आलो आहे आम्ही जाणार होतो ॲक्च्युली ओरियन मॉलला कारण की आम्हाला गेम झोनला जायचं होता. पण खूप लेट झालेला आहे. जवळजवळ आता 6 वाजलेत. आणि आम्हाला घरी पण बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे. त्याच्यामुळे आता घरातले पण म्हणजे फॅमिली मेंबर पण येतील. तर आम्ही आता विचार केला इथून तिची थोडी शॉपिंग करून घेतो. तिला गिफ्ट्स थोडे बाकी होते ते देऊन नंतर मग आम्ही डायरेक्ट निघणार आहोत घरी जायला. आणि जो बड्डे सेलिब्रेशन असेल तो डायरेक्ट आपण घरीच करूया फॅमिलीसोबत.
हे सगळे चिवचे स्टुडंट आहेत, बघू शकताय तुम्ही. ते आता विश करायला आले. चला आधीच टेस्ट करून झाली आमची मावा बोलतात. आपल्या घरी जायचं आणि खायचं. लग्न पण नाही लागले. मला माणूस येतो भूक लागली मी काय मी नाही आरती कर. दिवा टेकला. मंत्र बोल ना, मंत्र मंत्र बोल. हनुमान हनुमान चालीसा बोल. चल आरतीचा कर. पार्वती पार्वतीची बोल, आरती. ओम नमः पार्वती पते सोनू कुठे आहे? खाली गेलाय. अरे येईल बघ. प्लेन मध्ये नाही मला एका मिनिटात घाम येतो. ते कमी कट होते. सांभाळ लागेल ना त्याला खायचं एवढं काय नसतं. काम करा. भाई थोडा आतमध्ये ये म्हणजे कव्हर. हा आम्ही बोललो दादाला खिडकी आहे, पप्पाच बोलतात. आता दुसरी पण पडली, आता काय करेल काय. हे बोला. हॅपी बर्थडे एका दोघांचं काम झालं. चला चला बसा, लहान लहान पोरांनी खाली बसून घ्या. दात लावून नवीन दात अजून. हा इथे इथे. अरे नाही खरं नाही. आता नाही. कधी केलं? दात किडलाय बघ. मग दात पडले. मग दात पडले. कोण नाही तुझं? तुझा पोट भरणार आहे का? जा. का आणलास रियाज? रियाज काय घेऊन आलास? माहिती नाही. इस्त्री आहे ना बोललास तू? बुके. बुके? देऊ का बुक्की? आजचा सेलिब्रेशन जो आपण केला तो कसा वाटला ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आता आपण जेवून घेतोय. जेवून हा व्हिडिओ आपण इकडे सेंड करतोय, कारण की आज दिवसभर खूप आम्ही फिरलोय आणि खूप धमाल मस्ती केलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. व्हिडिओ अशीच लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय.